काय रे? अरे सगळी सेटिंग करून आलोय मी. म्हणजे सांगतो. अरे ते सोड, त्या मुकेशला फोन केला होतास का? अरे किती प्रश्न विचारशील, जर थांबशील का तू? बरं सांग ना. अरे मी मुकेशला फोन केला होता. मग काय म्हणत होतो? अरे बाबा सांगू की नको? ठीक आहे बोल. अरे मुकेशला फोन केला होता. त्यांनी सांगितलं की तो एका रिटायर्ड लोकांच्या पॉलिसी काढतो आणि त्यात त्याला कमिशन मिळतंय. मी काय समजलो नाही. हे बघ, तो काय करतो, एखाद्या कंपनीच्या वेबसाईटवर जातो, हां तिथल्या रिटायर लोकांची लिस्ट काढतो, हां त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या घरी जातो. बस एवढंच? मी बावळट आहे का? का काय झालं? हे बाबा ऐकून तर घेशील. बरं सांग. अरे नुसतं त्यांच्या घरी जावं नाही लागत, मग तर त्यांच्या घरी जाऊन एखादा प्लॅन त्यांना समजून सांगावा लागतो. त्यात काय मग? हे बघ, माझ्याकडे ना आमच्या घराचा एक जुना प्लॅन पडला आणि त्यांना दाखवायचा. अरे बावळट आहे का? का आता काय झालं? अरे प्लॅन म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांना एखादी गोष्ट समजून सांगायची. आईला आता तूच बावटायचं. मी बावळट कसं काय? अरे म्हणजे आता तू काय म्हणालास, त्यांना एखादी गोष्ट समजावून सांगायची. हे बघ, माझ्याकडे ना लहानपणीच्या गोष्टीची खूप पुस्तकं आहेत. त्याच्यातलं एखादं पुस्तक घेऊन जाऊ एखाद्या म्हाताऱ्याच्या घरी आणि दाखवू त्याला वाचून. बस. अरे बाबा थांबशील का? का आता काय झालं? मुक्याला फोन कोणी केला होता? तूच. मीच ना. मग माहिती कोणाला आहे जास्त? तुलाच. मलाच ना. मग जर ऐकून घे. सॉरी बोल ना बोल. हो ना. मग आता एकदम गप, हाताची घडी तोंडावर बोट. हा सांगतो. कळलं, पण आता नंबर भेटला काय? अरे भाऊ, सकाळपासून मुकेशला फोन लावतोय, पण हे उचलत नाही रे. ते पण आपल्याला देईल का रे कोणी 15,000 रुपये? हे बघ, मुकेशनी काही डॉक्युमेंट माझ्याकडे दिलेले, हां ते आपण सोबत ठेवायचे आणि त्यांना दाखवायचे, म्हणजे त्यांचा विश्वास बसेल. हां हां, हे मस्त आहे. हे भारी काम झालं.
थांब थांब थांब, मुकेशचा फोन आला. बोल 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 बोल. हॅलो. हो, हां बोल मुकेश. हो हो, पाठवलंय. अच्छा अच्छा अच्छा, बघतो मी बघतो. हो हो रे, अगदी तू सांगितल्याप्रमाणेच मी बोलणार. हो 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 हो, नक्की नक्की नक्की. हो, आणि हे बघ, पैसे संध्याकाळी आणून देतो, भेटले का? हां हो हो, ठीक आहे ठीक आहे. ओके ओके, थँक्यू व्हेरी मच. ए आईला हे बरं आहे. नाही, मेहनत आपण घ्यायची आणि पैसे त्याला द्यायचे. अरे बाबा, पैसे कुठं गुंतवायचे हे सर्व मुकेशच करणार आहे. पण मग आपल्याला काय भेटणार? आपल्याला भेटेल 1%. 1%? अरे म्हणजे किती? 1% म्हणजे भेटेल 200-300 रुपये. 200-300 का? हे, मग चालेल आपल्याला. आपल्याला काय हा, 200-300. बरं, फोन लाव ना, फोन लाव. हो हो, लावतो. आईला नवीन फोन, इम्प्रेशन. पायचा दापलाय. आईला जक्काच आहे. हे लाव याच्यावरनं नंबर लाव. हो हो, लावतो. हॅलो. हो, मी बरं बोलतोय. हां, मुकेश सरांनी नंबर दिला होता तुमचा. हो हो, मॅसेज आला आहे, ॲड्रेस पण भेटला तुमचा. हो हो, येतोच तुमच्याकडे. 10 मिनटात येतो. हां हो हो, ओके थँक्यू मॅडम. ए काय म्हणाले? ते म्हणे लवकर या 10 मिनटात. ए मग चल, निघायचं. हो, निघू ना, चल. ए पण ते सगळं ठीक आहे, पण आपण तिकडे जायचं कसं? कसं जायचं? मी ताईची गाडी पण टाकली आहे. काय सांगतोस? आईला आज नशीबच जोर होते. मग चल लवकर, हो. निघायचं ना. चल निघू. दादा, जरा हा पत्ता सांगता का? बावड आहे का? हा काय वाजता येत. ठीक आहे, थँक्यू. कार्यशाने गाडी तुझ्या घरून घेतली. टी शर्ट तू बदलला, मग मला बदलायला काय झालं तर सांगता नाही तुला. अरे पण आता आलोयस ना, चल जाऊया. ते वाट बघत असतील. चल चल. नमस्कार. नमस्कार. अरे तर म्हातारी होती ना? ओ, बावळट आहात का? नाही म्हणजे तुम्ही रिटायर झालाय का? काय? बोरसे इथंच राहतात का? बोरसे. हा, बोलसे. हो, पण आपण कोण? हे ते पॉलिसीवाले. पॉलिसीवाले. कोण? पॉलिसवाले, रिटायर प्लॅन, त्यासाठी आलो. अच्छा, तुम्ही होय. हो. या बस. अरे त्यांची रिटायर झाली. जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय? आपल्याला फक्त पैशाचे घेणे, पैशाची. बरोबर.
बाकी घर छान आहे तुमचं हा? थँक्यू. कोण कोण असतं तुमच्या घरात? तुम्हाला कोण हवंय? तुम्हीच. काय? ते जाऊ द्या, प्लॅन ऐकताय ना? हो, एक विचारू? विचारा. नाही म्हणजे तुमच्याकडे बघून वाटत नाही हो तुम्ही रिटायर झालाय असं. हा. तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्ही पॉलिसी एजंट असाल असं. ते जाऊ द्या आपण डायरेक्ट विषयाला हात घाल. तर तुम्हाला कितीची पॉलिसी काढायची? काही जास्त नाही, 15. 15,000 ना एकदम चालेल. हो, 15 लाखाची बोलले. काय म्हणाला तुम्ही? हा? बावळट आहे का की ऐकायला कमी येतंय? 15 लाख. येतो आम्ही. ए, काय? बस ना खाली. काही नाही. हा, बोला. हे बघा, आमच्याकडे आहे तुमच्यासाठी एक नवा कोरा प्लॅन. हे बघा, तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये द्या काय? पॉलिसीसाठी. अच्छा, तुम्ही प्लॅन तर सांगा. अहो सांगतो. हे बघा, म्हणजे कसं आहे, तुम्ही आम्हाला 15 लाख रुपये द्या, मग आम्ही तुम्हाला एक 5 लाखाची नवी कोरी सेलेरिओ मारुती कार देणार. काय? देणार. अहो, पण आमच्याकडे कार आहे. मी पण तेच म्हणतोय. अहो पण तरी पण तुम्हाला ती घ्यावीच लागेल. असं कसं? काही बळजबरी आहे काय? मी पण तेच म्हणतोय. बघा. बघा सिनियर कोण आहे? मी ना, मग मीच सांगेल तसं ऐकायचं. हे बघा, कसं आहे, 5 लाखाचा आम्ही तुमचा इन्शुरन्स काढणार. म्हणजे त्या गाडीत बसून जर तुमचा ऍक्सिडेंट झाला तर 5 लाखापर्यंतचा सगळा खर्च आम्ही करणार. हा. अच्छा, आणि उरलेले 5 लाख त्याचं काय करणार? ते मार्केटमध्ये फेकून देणार ना. काय? म्हणजे इन्व्हेस्ट करणार मार्केटमध्ये. कुठे ट्रेनिंग घेतलंय तुम्ही पॉलिसी एजंटचं? दिल्लीला आम्ही तेच करायचो तिथे, दोघं पण. अच्छा, मी कोण आहे हे माहिती आहे का तुम्हाला? यांना या कोण आहे हे स्वतः त्यांना माहित नाही. बावळट आहे का? मॅडम सॉरी. सॉरी काय सॉरी? तुम्ही ज्या कंपनीची पॉलिसी विकताय त्या कंपनीची मालकीण आहे मी, समजलं? चुकलं ना मॅडम, पुन्हा असं नाही होणार. बघा, नाही म्हणजे कसं आहे, आम्हाला माहित नव्हतं ना, त्याच्यामुळेच एवढी माती खाल्ली. जाऊ द्या ना. प्लीज मॅडम, ह्यावेळी जाऊ द्या. तुम्ही आम्हाला व्यवस्थित ट्रेनिंग द्या. तुम्हाला मी नाराज नाही करणार. हो. बाद झाली तुमची नाटकं, कळाली तुमची अक्कल. बावळट आहात तुम्ही. चला निघा इथून. मॅडम, चुकलं ना आमचं. परत एक संधी द्या ना, एकच संधी, फक्त एकच. निघा म्हणते ना, नाहीतर पोलिसांना बोलवेन. पोलीस सर,